हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की आज आपण करणार आहोत खूप मोठा शॉपिंग हॉल, जो की असणार आहे ओन्ड ब्रँडचा. रिसेंटलीच अहिल्यानगरमध्ये ओनचं शोरूम ओपन झालंय. आय स्वेअर टू गॉड, त्यांचं कलेक्शन एक नंबर होतं. त्यामुळं मी खूप सारी शॉपिंग केली आहे, लाईक खूप सारी. दोन्ही बॅग एकदम कचाकच फुल भरल्यात. त्यांच्याकडे क्लोथिंग आयटम, फुटवेअर, ब्युटी प्रोडक्ट, ॲक्सेसरीज, एवढ्या साऱ्या व्हरायटीज त्यांच्याकडे अवेलेबल आहे. चला तर मी वन बाय वन तुम्हाला एक एक प्रोडक्ट दाखवते की कसा आहे. आपण चालू करूयात क्लोथिंग आयटम पासून. मी प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. सो आपला पहिला प्रोडक्ट आहे. सो हा टॉप मी विकत घेतला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी जो वेअर केला आहे त्या प्रकारचे टॉप मला खूप आवडतात. एकतर व्ही नेक आणि बॉडी हगिंग टॉप मला खूप आवडतात. आणि लुक ॲट दिस टॉप, याचा कलर खूप छान आहे आणि हा मी एक्सेस साईजमध्ये घेतलेला आहे आणि याची प्राईज आहे 399. चला मी तुम्हाला तो वेअर करून दाखवते. सो लुक ॲट दिस टॉप गाईज. हा टॉप असा दिसतोय. याचा कलर पण खूप सुंदर वाटतोय आणि असं वाटतोय बॉडी हगिंग आहे, बट हा एकदम असा टाईट वगैरे नाहीये. ओव्हरऑल टॉपचा लुक एकदम छान वाटतं. कुठल्याही प्रकारची जीन्स तुम्ही यावरती वेअर करू शकता. तो नेक्स्ट आयटम बघूयात कुठला आहे. सो दुसरा टॉप जो आहे तो आहे हा ब्ल्यू कलरचा टँक टॉप. खूप सुंदर. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या कलरचे टँक टॉप आहे. याची पण साईज आहे एक्सेस आणि हा मला बसलाय 199 रुपीजमध्ये, 200 रुपयामध्ये. आणि याची क्वालिटी एकदम भारी आहे. हा तुम्हाला मी वेअर करून दाखवते. लुक ॲट द कलर गाईज. आणि याचा फिट बघा, एकदम मस्त फिटिंग बसली आहे. हा एक्सेस साईज आहे. याला पण तुम्ही कुठल्याही ट्राउझर जीन्स सोबत पेअरअप करू शकता. ओके, सो नेक्स्ट आयटम बघूयात कुठला आहे. सो नेक्स्ट आहे हा ग्रीन कलरचा टॉप, जो की नॉर्मल टॉप्सपेक्षा थोडा वेगळा आहे. याची पण साईज आहे एक्सेस आणि हा मला बसलाय 599, म्हणजेच 600 रुपयाला. क्वालिटी याची 10/10 आहे. चला मी पटकन तुम्हाला हा वेअर करून दाखवते की हा कसा दिसतोय. ओ माय गॉड गाईज, लुक ॲट दिस टॉप. हा तुम्ही व्हाईट कलरच्या ट्राउझर सोबत पण वेअर करू शकता. वन शोल्डर डाऊन असा खूप सुंदर दिसतोय. हा एकदम कम्फर्टेबल आहे, म्हणजे एअरपोर्ट लुक वगैरे एकदम सुंदर होऊ शकतो याच्यामध्ये. तुम्हाला जर ऑफ शोल्डर घालायला आवडत नसेल तर तुम्ही हा असा पण घालू शकता आणि ऑफ शोल्डर पण हा खूप सुंदर वाटेल. हा ऑफ शोल्डर पण असा तुम्ही वेअर करू शकता. आय लव्ह दिस टॉप व्हेरी मच. बघूया नेक्स्ट कोणता टॉप आहे. ओके, सो मूविंग टू नेक्स्ट टॉप. हा मी किड्स सेक्शन मधून बाय केलेला आहे, जो की आहे हा क्यूट व्हाईट टॉप विथ पिंक डिटेलिंग. हा टॉप तुम्ही ऑफ शोल्डर किंवा वन शोल्डर असा वेअर करू शकता. टॅग ऍक्च्युली गायब झालाय, पण आपण 13 to 14 इयर्सचा म्हणजे आहे. अँड आय थिंक हा पण मला 399 समथिंग मध्ये बसला. सो मूविंग टू नेक्स्ट टॉप. हा सुद्धा मी किड्स सेक्शन मधून घेतलेला आहे. लाईक किड सेक्शन मधले जे कपडे आहेत ते मला खूप जास्त आवडले. लुक ॲट दिस टॉप. हा टॉप माझा मोस्ट फेवरेट टॉप आहे. हॉल्टर नेक ब्राऊन कलरचा टॉप, जो की एकदम विंटेज Y2K गर्ल व्हाईब देतोय. त्याच्यावरती सिल्वर डिटेलिंग केलेली आहे. आणि लुक ॲट द टॉप, खूप भारी. हा पण मी 13 ते 14 वर्षाच्या साईज मध्ये घेतलेला आहे आणि हा मला बसलाय 299. सो येस, मी तुम्हाला हा वेअर करून दाखवते. आणि आय एम सो एक्साइटेड टू वेअर दिस टॉप. ओ माय गुडनेस, लुक ॲट दिस टॉप. हॉल्टर नेकमध्ये आहे अँड कलर, लुक ॲट द कलर. ब्राऊन कलर आहे आणि इथे सिल्वर डिटेलिंग दिलेली आहे. दिस इज सो पिंटरेस्टी Y2K कोर टॉप. याच्या खाली तुम्ही व्हाईट कलरचा स्कर्ट वेअर केला ना, तुम्ही एकदम टोटल गॉडेस दिसणार आहात. आय जस्ट लव धिस टॉप सो मच. आता तुम्हाला माहिती असेल सध्या माझा फिटेड शर्टचा ट्रेंड चालू आहे.
म्हणजे कॉर्सेट बॅक असलेली किंवा एकदम वेस्टला एकदम फिटेड असा टॉपची सध्या खूप क्रेज चालू आहे. तर मी पण तो बाय केलेला आहे. बटर येलो कलरमध्ये आहे आणि याची क्वालिटी, याचं फॅब्रिक खरंच खूप छान आहे. ऑफिस वेअर, कॉलेज वेअर किंवा आउटिंगसाठी पण तुम्ही हा शर्ट वेअर करू शकता. पटकन मी तुम्हाला हा वेअर करून दाखवते की कसा दिसतोय. ओ माय गॉड गाईज, लुक ॲट दिस शर्ट. मला हा कलर खूप जास्त आवडतो. समरसाठी तर एकदम परफेक्ट शर्ट आहे हा. एकदम म्हणजे एकदम परफेक्ट आहे. आणि हा एकदम वेस्टला असा कॉर्सेट म्हणजे एकदम फिटेड शर्ट आहे, जो की आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि आता टॉप वेअर संपले आहे. मी याच्यानंतर तुम्हाला ट्राउझर वेअर करून दाखवणार आहे. सो नेक्स्ट ट्राउझर मी याच शर्ट सोबत तुम्हाला पेअर अप करून दाखवते. सो एवढेच टॉप वेअर होते आणि मी काही बॉटम वेअर पण घेतलेले आहे, जे की ओ माय गॉड एवढे छान बॉटम वेअर आहेत ते. लाईक आय डोंट नो, मला बॅगी जीन्स, बॅगी ट्राउझर खूप जास्त आवडतात आणि मला हवी तशी माझ्या स्वप्नातली जीन्स भेटलेली आहे. 1 सेकंड दाखवते. डार्क ब्ल्यू कलरमध्ये. ओ माय गॉड, एवढा मोठा फ्लेअर आहे त्या पॅन्टला आणि ही घातल्यावरती एवढी मस्त दिसते. यात मी घेतलेली आहे 28 साईज आणि ही पॅन्ट मला बसली आहे 1199, म्हणजे जवळपास 1200 रुपयाला ही पॅन्ट मला बसली आहे. बट नो रिग्रेट. द फिटिंग, द क्वालिटी, द कलर इज टू गुड. चला मी तुम्हाला पटकन वेअर करून दाखवते की ही कशी दिसतीये. आय एम सो ग्लॅड अँड आय एम सो हॅप्पी की मला ही जीन्स भेटली आहे. चला पटकन मी तुम्हाला ही वेअर करून दाखवते. किती गोंडस आहे. What is this guys? What is this? Very comfortable. किती डार्क ब्ल्यू मध्ये घेतली होती आणि मी अजून एक माझ्यासाठी एक जीन्स बाय केली आहे, जी की आहे लाईट ब्ल्यू कलरमध्ये. माझ्याकडे एकदम लाईट ब्ल्यू कलरची जीन्स नव्हती अँड मला ती भेटलेली आहे. अगेन इट्स ओव्हर साईज. याची साईज मी घेतली आहे 30. ही पॅन्ट मला बसली आहे 899 रुपयामध्ये. अँड येस, मी तुम्हाला ही पटकन वेअर करून दाखवते. एव्हरीडे यूजसाठी ही पॅन्ट एकदम कमाल असणार आहे. दिस इज नेक्स्ट पॅन्ट. ओके, लाइटिंगचा थोडा इश्यू आहे आय नो, बट फोकस ऑन पॅन्ट्स कलर, पॅन्ट्स फिटिंग, इट जस्ट इनसेन. फिटिंगला एकदम भारी आहे आणि त्यांचं मटेरियल पण आहे ना, ते पण एवढं छान सॉफ्ट आहे ना. लुक ॲट द फिट ऑफ दिस पॅन्ट. एकदम परफेक्ट आहे. जास्त टाईट पण नाही आहे आणि जास्त लूज पण नाही आहे. ब्राऊन कलरची ट्राउझर घेतली आहे. ही पण खूप जास्त बॅगी आहे. खालून तिला एवढा मोठा फ्लेअर आहे. लाईक मी तुम्हाला तो येलो कलरचा शर्ट दाखवला ना, त्याच्यावरती ही एकदम खूप छान दिसते. खूप म्हणजे खूप छान दिसते. सो येस, लुक ॲट दिस. ही पण 1199 म्हणजे ऑलमोस्ट 1200 रुपयाची ट्राउझर आहे, जी की आणि साईज आहे 28. मी सांगू का, मला ना माझ्या मनासारखे ट्राउझर अजिबात भेटत नाही, कारण माझी हाईट आहे जास्त. कमरेमध्ये जर व्यवस्थित बसली तर मला लेंथला ती खूप कमी पडते आणि जर मी लेंथला बरोबर घेतली तर मला कमरेमध्ये ती मोठी होते आणि म्हणून त्यामुळे मला जीन्स तरी एक वेळेस मिळून जाते, बट ट्राउझर मला माझ्या मनासारखी कधीच भेटत नाही. चला मी तुम्हाला ही पटकन वेअर करून दाखवते. गाईज, लुक ॲट धिस ट्राउझर. एकदम मोठी अशी खाली हे आहे. अजून एक ट्राउझर घेतलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला ट्राउझर बसतच नाही चांगल्या कुठल्याच, पण ह्या ब्रँडच्या ट्राउझर मला एवढ्या छान फिट झाल्यात. सो मी एक ब्राऊन कलरमध्ये आणि एक ग्रे कलरमध्ये ट्राउझर घेतलेली आहे. ही पण बॅगी आहे अँड ही इतकी छान बसते. ही मी 26 साईजमध्ये घेतलेली आहे आणि याची प्राइस आहे 1000 रुपीज, म्हणजे 1000 रुपये याची प्राइस आहे. बट द क्वालिटी अँड द फिटिंग इज टू गुड आणि याचं थोडं फ्लोवी मटेरियल आहे. जर समरसाठी इट इज द बेस्ट ऑप्शन. मी तुम्हाला वेअर करून दाखवते की ही कशी दिसतीये. दिस इज द ट्राउझर आणि फिटिंग बघू शकताय तुम्ही. ओ माय गॉड, एवढी छान फिट झाली आहे ही. आणि इथेचा प्लेट्स पण आहेत आणि इट हॅज पॉकेट. याचं मटेरियल थोडं फ्लोवी आहे, त्याच्यामुळे एकदम समरसाठी तर एकदम कम्फर्टेबल फिट आहे हा.
ओके, सो क्लोदिंग आयटम सगळे संपलेले आहे. तर मी तुम्हाला एक्सेसरीज दाखवते. तर सगळ्यात मेन म्हणजे तिकडे बॅगचं कलेक्शन सुद्धा खूप युनिक आहे. सो मी माझ्यासाठी एक ब्लॅक कलरची एकदम सिम्पल तरीही एलिगंट अशी ही बॅग आहे, जी की मला बसली आहे 700 रुपयाला. आय जस्ट लव दिस बॅग. ब्लॅक कलरची बॅग माझ्याकडे नव्हती अँड ही अशी ओपन होते. येस. सो नेक्स्ट थिंग मी बाय केलेली आहे ही कॅप, जी की खूप जास्त युनिक आहे ॲनिमल प्रिंटमध्ये. मला ॲनिमल प्रिंट खूप जास्त आवडतात. तुम्ही जर तुमच्या आउटफिटमध्ये कॅप हा एलिमेंट जर ॲड केला ना, तुमचा लुक हा 100 टाइम बेटर दिसायला लागतो. सो येस, ही अशी दिसते. खूप छान दिसते ही. आणि याची जी क्वालिटी आहे ना, ती पण खूप जास्त सुंदर आहे. ही मला बसली आहे 400 रुपयाला. आय लव दिस कॅप. ओके, सो नेक्स्ट थिंग आहे फुटवेअर. सो मी हे नेक्स्ट थिंग, त्यांच्याकडे ज्वेलरीज वगैरे पण अवेलेबल आहेत. आणि मी खूप जास्त नाही, एक इयरिंगचं सेट घेतलेला आहे. लुक ॲट, खूप छान आहे. परत त्यांच्याकडे ब्युटी प्रोडक्ट पण आहे. त्यामध्ये पण मी बाकी लिपस्टिक्स वगैरे नाही घेतल्या, बट मी ही एक SPF म्हणजे स्प्रे घेतला आहे, सनस्क्रीन स्प्रे थोडक्यात. तर मी हा एक प्रोडक्ट घेतला आहे. मी याचं टेस्टर यूज केलं होतं, तर खूप जास्त वॉटरी कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे मी, आणि स्मेलसुद्धा एकदम छान आहे, त्याच्यामुळे मी हे एक बाय केलेलं आहे. सो येस, मी हे यूज करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू नंतर देईलच. एक नेल कलर घेतलेला आहे, जो की आहे इन द शेड चेरी मोका 04. सो येस, हा होता आजचा हॉल. आय होप तुम्हाला या गोष्टी आवडलेल्या असतील. आता मला एक गोष्ट सांगायची, यांची ऑनलाईन वेबसाईट आय थिंक अवेलेबल नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही प्लीज त्यांच्या स्टोअरला एकतर व्हिजिट करा. नाहीतर मी अजून एक गोष्ट केली की मी याचे जे अल्टरनेटिव्ह आहेत, म्हणजे काही गोष्टी सेम, समजा आता ब्ल्यू कलरचा टँक टॉप आहे, तर मला जर दुसरा ऑनलाईन ऑप्शन जर त्याचा भेटलेला आहे, किंवा ट्राउझर आहे, जीन्स आहे, त्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शन जर माझ्याकडे असेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही ती चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते नक्की घ्या. ओके, फक्त आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मी खूप सारे असेच हॉल व्हिडिओ घेऊन येणार आहेत. आपण एक सिरीज चालू करणार आहोत मिशो हॉलची. सो तर त्यासाठी स्टे ट्यून. ओके, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय.